मंडळी, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बाहेर गेलेले सगळे सदस्य पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. बिग बॉस मराठीचे आता केवळ 2 दिवस उरले आहेत. शनिवार आणि रविवारी आपल्याला भाऊचा धक्का पाहायला मिळणार आहे. रविवारच्या भागामध्ये ग्रँड फिनाले पार पडणार आहे आणि यामध्येच ठरणार आहे बिग बॉसचा एक विजेता. प्रत्येक सीझन प्रमाणे याही सीझनमध्ये घरातून बाहेर पडलेले सगळे सदस्य म्हणजेच बिग बॉस मराठीच्या या सीझन मधील सगळे सदस्य आता परत एकदा घरामध्ये येणार आहेत. बिग बॉस घरातील 5ही सदस्यांना दरवाजासमोर उभे करतात आणि त्यांना ही आनंदाची बातमी देतात की आता तुम्हाला भेटण्यासाठी घरातील सगळे सदस्य परत येणार आहेत. त्यानंतर जेव्हा दार उघडतं आणि घरामध्ये जोडी जोडीने काही काही स्पर्धक येऊ लागतात, तेव्हा त्यांना पाहून घरातल्या सदस्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होतो. पहिल्यांदा पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे तिघे येतात. त्यांना पाहून सूरज आणि डीपी मात्र त्यांना घट्ट अशी मिठी मारतात. पुढे इरिना, वैभव आणि वर्षा येतात. त्यानंतर संग्राम आणि पेडे येतात. खूप दिवसानंतर भेट झाल्यामुळे घरातील सगळे सदस्य खूप आनंदी असल्याचं पाहायला मिळतं. परंतु यामध्येच एक ट्विस्ट येतो. अरबाज पळतच येत घरामध्ये एंट्री करतो आणि थेट निक्कीला उचलून घेऊन बेडरूम मध्ये घेऊन जातो. तिकडे दोघेही चर्चा करू लागतात. निक्की अरबाजला बोलते की तुझं बाहेर कुठेतरी लपड आहे हे मला समजलंय. त्यावर अरबाज माझं कुठेच लपड नाहीये अशा वगैरे बऱ्याचशा गोष्टी सांगत तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. एकंदरीत बिग बॉसच्या घरामध्ये आलेले हे स्पर्धक एका बाजूला राहतात आणि निक्की आणि अरबाजचा एक वेगळाच ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो. आता तो ड्रामा फक्त टीआरपी साठी आहे हे संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोय, त्यामुळे काळजी करण्याचा विषय नाहीये. तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतंय? तुम्ही कोणत्या सदस्याला परत एकदा घरात पाहण्यासाठी उत्सुक आहात ते कमेंट करून नक्की कळवा. बिग बॉस मराठीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.